नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव. आज आपण एक सिंपल कन्सेप्ट समजून घेणार आहे, वारे. तर भारताच्या भूगोलामध्ये किंवा जगाच्या भूगोलामध्ये वारे हा कन्सेप्ट फार मोठा आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की ईशान्य वारे कुठून कुठं वाहते किंवा नैऋत्य किंवा मान्सून वाऱ्याचे प्रकार साधारणतः कोणते, ठीक आहे, किंवा त्यांचा कालावधी, असे बरेचसे. आणि एवढे सारे वारे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला भेटतात हवामानामध्ये, आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं कन्फ्यूज होतं की कोणतं वारं कुठून कसं वाहतं, कोणत्या दिशेकडून वाहतं. बघा, या ठिकाणी बोर्डवर मी दिशा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा दिशा समजून घ्या की पृथ्वीच्या म्हणजे आपल्या हाताच्या, ज्यावेळी आपण कागदावर लिहितो, बोर्डवर लिहितो, त्यावेळी आपल्या उजव्या हाताच्या बाजूची जी दिशा असते ती पूर्व असते, डावीकडील जी दिशा असते ती पश्चिम असते, खाली दक्षिण असते, वर उत्तर असते. ठीक आहे. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय. मग या ठिकाणी असा सिक्वेन्स पकडायचा: आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. तर या दिशा समजल्या की मग आपल्याला वारे हे कन्सेप्ट समजून येईल. बघा, लक्षात घ्या, पृथ्वीवर महत्वाचे दोन वारे या ठिकाणी वाहतात. एक ध्रुवीय वारे आणि दुसरे विषुववृत्तीय वारे. ध्रुवीय वारे, विषुववृत्तीय वारे. आता सगळ्यात महत्वाची बेस लाईन या ठिकाणी लक्षात घ्या, जी मी आता तुम्हाला वाक्य बोलणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक वारं कुठून कुठं वाहतंय हे लक्षात येईल. तर आता यामध्ये बेस लाईन अशी आहे की वाऱ्यांना जे नाव दिलेलं आहे, वाऱ्यांना जे नाव दिलेलं आहे त्या नावामध्येच त्याची दिशा दडलेली आहे. म्हणजे जे नाव दिलेले आहे त्या दिशेकडून ते वाहतं. उदाहरणार्थ, ज्यावेळी मी म्हणतो पूर्वीय वारे, त्यावेळी ते वारं हे पूर्वेकडून वाहतं. त्यावेळी ते वारं हे पूर्वेकडून वाहतं. मग साहजिकच पूर्व दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती, तर पश्चिम. मग पूर्वीय वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. आता मी ज्यावेळी म्हणेल पश्चिमी वारे, त्यावेळी पश्चिमेकडून ते पूर्वेकडे वाहते. आता आपण समजून घेऊ. ठीक आहे. बेसलाईन काय समजली की वाऱ्यांना जे नाव आहे त्या नावामध्ये जी दिशा आहे त्या दिशेकडून ते वारे वाहते. त्या दिशेकडून ते वारे वाहते. आता लक्षात घ्या, पृथ्वीवर दोन महत्वाचे वारे ज्यांना आपण ध्रुवीय वारे म्हणतो आणि विषुववृत्तीय वारे म्हणतो. मग ज्यावेळी मी म्हणेल की ध्रुवीय वारे कुठून कुठे वाहते, त्यावेळी माझं उत्तर असेल ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे. ध्रुवीय वाऱ्यांच्या नावात काय आहे? ध्रुव. ठीक आहे. मग ध्रुवीय वारे नावामध्ये दिशा आहे ध्रुव, म्हणजे ते ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहते. आता मी ज्यावेळी म्हणेल विषुववृत्तीय वारे, त्यावेळी नावामध्ये आहे विषुववृत्त, तर ते विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहतात. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहतात. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे आपण इतर वारे बघूयात. ठीक आहे. आता ज्यावेळी मी म्हणेल पूर्वीय वारे, म्हणजे ते वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ठीक आहे. विरुद्ध दिशा साहजिकच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. पूर्वीय वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमी वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. ठीक आहे. दक्षिणी वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरी वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे. ठीक आहे. आता हे महत्वाचे जे वारे आहेत हे जनरली आपल्याला विचारले जात नाहीत. मग आपल्याला कोणते वारे विचारले जातात? आपल्याला विचारले जाणार जे वारे आहेत ते म्हणजे मान्सून वारे. ठीक आहे. मान्सून वारे. मान्सून वाऱ्यामध्ये दोन प्रकारचे वारे महत्वाचे जे पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मान्सून वाऱ्यामध्ये दोन प्रकारचे वारे, मान्सून वारे म्हणा किंवा मोसमी वारे म्हणा, दोन्हींचा अर्थ एकच. मान्सून वाऱ्यामध्ये दोन प्रकारचे वारे, नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे. नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे. मग नैऋत्य मान्सून वाऱ्याची दिशा कोणती? नैऋत्य मान्सून वाऱ्याची दिशा कोणती? नावामध्ये काय आहे? नैऋत्य. मग नैऋत्य मान्सून वाऱ्याची दिशा कोणती? नैऋत्येकडून ईशान्येकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे. मग ईशान्य मान्सून वाऱ्याची दिशा कोणती? ईशान्येकडून नैऋत्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे. ठीक आहे. मुख्य वारे हे मान्सून वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे, ज्या वाऱ्यामुळे आपल्या भारतामध्ये
90% जास्त पाऊस पडतो आणि हे महत्वाचे वारे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाहते. ठीक आहे. आणि ज्याला आपण परतीचं वारं म्हणतो ते मान्सून वारं म्हणजे ईशान्य मान्सून वारे, ईशान्येकडून नैऋत्येकडे. आणि हे कधी वाहतं तर हे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये वाहतं. हे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये वाहतं. ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत असल्यामुळं ते साहजिकच भारत या ठिकाणी आहे तर भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाऊस पाडतं. पूर्व किनारपट्टीजवळ पाऊस पाडतं. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे म्हणजे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे म्हणजेच परतीच्या वाऱ्यामुळं सामान्यतः 10% आसपास पाऊस भारतामध्ये पडतो. ठीक आहे. हे झालं मान्सून वारे. आता आणखी काही महत्वाचे वारे ज्यांना आपण स्थानिक वाऱ्याच्या नावानं ओळखलं जातं, ज्यांना आपण स्थानिक वाऱ्याच्या नावाने ओळखतो. मग ते वारे कोणते तर जनरली आपण काय म्हणतो पर्वतीय वारे. पर्वतीय वारे. आता बघा नावामध्ये काय आहे पर्वत. ठीक आहे. मग मी याची दिशा कशी ठरवेल पर्वतीय वारे पर्वताकडून दरीकडे, पर्वताकडून दरीकडे. मग आता मी म्हणेल दरीय वारे, दरीय वारे दरीकडून पर्वताकडे, दरीकडून पर्वताकडे. आता मी म्हणतो खारे वारे, मी म्हणतो खारे वारे. मग खारं काय असतं समुद्र. ठीक आहे. खारं काय असतं समुद्र. मग खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे, समुद्राकडून जमिनीकडे. मग खाऱ्या वाऱ्यापेक्षा उलट वारं जे आहे विरुद्ध वारं जे आहे ते मतलई वारे. थोडस लक्षात ठेवायचं. खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे, मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे, जमिनीकडून समुद्राकडे. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वारे जे आहेत हे वारे आपल्याला साहजिकच लक्षात ठेवावे लागतात. वाऱ्याची दिशा याच्यामुळे आपल्याला फार चांगली आणि उत्तमरित्या समजते. ठीक आहे. लक्षात राहील. थँक्यू. धन्यवाद.